बीडच्या मस्साजोगमधल्या दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला। जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांखाली बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत धनंजय देशमुख यांच्या विरोधात आता हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामधील साक्षीदार दादा खिंडकर यांचा भाऊ समाधान खिंडकर यांनी धनंजय देशमुख यांच्या विरोधामध्ये ही तक्रार दाखल केली। धनंजय देशमुखांनी एका हॉटेलमध्ये अंगरक्षकाकडची बंदूक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप समाधान खिंडकर यांनी केलाय। दरम्यान 2 दिवसांपूर्वी समाधान खिंडकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता। दादा खिंडकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी समाधान खिंडकर याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। धनंजय देशमुख आला आणि धनंजय देशमुखने त्या गार्डच्या कमरेचं पिस्टल काढलं, माझ्या डोक्याला लावलं आणि काय बोलला की तुला चलत चलत संपीन, तुझी एवढी लायकी का माझ्यावर बोलतो। आणि परत तेवढं होऊन पण तिथं माझ्यासोबत जे मित्र होते त्यांना हाणमार झाली आणि परत गुन्हा पण आमच्यावर दाखल केला। आमचा पण गुन्हा घेतला, आम्ही पण त्याच्यावर गुन्हा दाखल केला।